बोला एकच कवळी लिंब इथं बोला 100 110 15 16 17 18 20 25 30 35 40 45 50 51 52 55 60 60 61 62 65 66 67 170 170 बोला 120 30 35 40 45 46 47 48 50 55 51 52 55 56 57 58 60 61 62 63 64 65 165 जाऊ दे माल मला 120 30 35 140 151 रुपये टाकले ग्रीन मध्ये मला 150 51 52 55 60 62 65 66 67 68 70 72 75 75 78 80 60 65 66 67 मला मार्केटवाले साहेब माननीय सचिव साहेब नगर साहेब बोला 150 160 65 66 सोनवणे साहेब इकडे या पुढं 70 70 71 72 73 75 175 76 बोल राशेल भाई 77 78 79 80 रुपये 80 180 धंदो 30 35 हे खाली कर ग्रीन माल आहे ही कच्चा माल तुटला पाहिजे लक्षात घ्या त्या सांगा. मालाचे पैसे 15 एप्रिल पर्यंत हे कच्चे माल आहेत 120 ते 130 रुपये घेतले जातील तिथून पुढे 15 एप्रिलच्या नंतर हेच माल आहे शेतकरी राजांनो तुम्ही 50-60 रुपये किलो किंवा 100च्या आत विकला त्याच्यामुळं हे आत्ता 15 एप्रिलपर्यंत 120 ते 130 रुपये तोडावे बरं 120 30 40 45 150 रुपये जाऊ दे मला 100 120 25 30 35 40 45 50 55 60 65 62 65 165 66 70 रुपये टाक 170 बोला शेठ बोला मला 100 120 30 बोल ना भाई 35 36 40 45 50 55 60 61 62 65 66 67 68 70 170 रुपये टाक 170 एक नंबर काम हे माल नाही तोडले तर हेच माल पुढे आहेत ना 50 60 नाही कोणा हो 50 60 निघणार मला 100 110 20 25 30 35 40 41 42 आठ 150 आठ 60 161 62 65 66 67 68 70 71 72 75 76 77 78 80 रुपये 180 180 जाऊ द्या 40 55 55 60 65 66 70 रुपये झालं का रे 170 रुपये काय 35 40 एक छाटलंच नाही हो तुमचं काय मला 130 40 50 155 160 रुपये टाक 160 66 67 68 70 72 75 175 150 151 52 53 54 55 56 57 58 60 61 62 165 किती केलं 70 71 72 75 रुपये लिखा 175 160 62 62 67 70 175 रुपये अरे माल है मला 110 15 20 25 30 35 40 140 45 50 55 रुपये 55 60 65 70 70 71 72 75 76 76 77 78 80 180 रुपये 180 छाटने की जरूरत ही नहीं इसको एक नींबू भी छाटना नहीं इसमें से एक भी 70 80 90 100 110 11 12 13 20 25 30 रुपये 130 40 140 रुपये मेजर टाका माल है बड़ा 76 176 अपने भारत भूमि की रक्षा के लिए ये जवान हाँ गेली 15 साल से नहीं 28 28 साल साल ड्यूटी करके आए हैं और वो खेती में नींबू खेती में अब एक काम कर रहे हैं। ये हमारे पड़ोसी गांव के पारगांव सुधरी के जवान हैं। इनका नाम है मोटे मेजर। देखिए अभी क्या बात कर रहे हैं, बोलिए सर। सबसे पहले मेरा छोटा सा इंटरव्यू से आपको मैं देना चाहता हूँ। मेरा शुभ नाम मोटे बबन लानो, एट पोस्ट पारगांव सुधरी, तहसील सुरंदा, डिस्ट्रिक्ट अहमदनगर हूँ। मैं आर्मी के अंदर 28 साल अपना सेवानिवृत्त करके
मुझे खेती की बहुत चॉइस था करके मैं आर्मी से रिटायर होने से पहले मैंने ये पूरा ये नींबू का पेड़ तकरीबन 350 पेड़ लगा के रखा था, अनार का पेड़ तकरीबन 500 पेड़ लगा के रखा था, और द्राक्षे का भी 2 एकड़ खेती बना के रखा था। जिन्हें करूँ मैं आर्मी से रिटायर होकर मैं घर में आने के बाद आपने सब कुछ मेरे को आर्मी से जैसा मेरा तनख्वाह कम होगा इसमें मेरे में बेनिफिट मिलेगा करके इस हिसाब से मैंने खेत के अंदर इस प्रकार से मैंने रिटायर होने से पहला 4-5 साल से ही प्लानिंग करके सब कुछ तैयार करके रखा। और घर में आने के साथ मुझे हर चीज़ का इन्वेस्टमेंट मिल रहा है अभी। जैसा कि अभी सीज़न शुरू हो गया, अंगूर का ख़त्म हो गया मेरा, अभी नींबू शुरू हो गया मेरा, नींबू ख़त्म हो जाएगा तो मेरा फिर आना शुरू हो जाएगा। इस प्रकार से मैंने खेत कर रहा हूँ। और इसके लिए सबसे बेहतर मैं किसान को बताऊँगा, सबसे मैंने एक तालाब बना के रखा है। उस तालाब का तकरीबन है 50 गुंठे का तालाब बना के रखा है, जिसकी डेप्थ है 46 फीट या 46 फीट उसके डेप्थ है। और तकरीबन मैंने उसको खर्च किया है 17 लाख खर्च किया है उसको पूरा। अभी मुझे 12 महीने बारिश भी नहीं आया तो 1 साल में बिगर बारिश का भी अपना खेत कर सकता हूँ। ये सबसे पहले मेरी बेनिफिट है। अगर बारिश टाइम पर भी नहीं हो गया तो मुझे सबसे बेहतर है ये पानी अपना सबसे पहले खेत करना है तो उसके लिए क्या होना चाहिए, पानी होना चाहिए। ये कहावत है, खेत के लिए पानी होना चाहिए और औरत के लिए मर्द होना ज़रूरी है, तभी जीवन जीने के लिए ये मज़ा है। और नींबू में सबसे बेहतर है उसके लिए हफ्ते में एक बार पानी दे दो। पूरा दुनिया के ठिबक से पानी देते, इससे पानी देते, कभी ठिबक से पानी देने से क्या होता है, पेड़ को जितना चाहिए उतना पानी नहीं मिलता है। जब भी उसको पानी देना है बरगद से पानी दे दो, ताकि वो उसको पानी मिलेगा तो नींबू जितना चाहिए उतना सही ले सकता है। लेकिन पानी आप तभी दे सकते हैं जिसके पास तालाब है, तभी उसको पानी दे सकता हूँ। मैं सभी किसान से रिक्वेस्ट करूँगा भाई, जिसको भी अपना खेती करना है उससे पहले अपना तालाब का प्रबंध कीजिए, उसके बाद खेत की तरफ जाओ, पैसा मिलेगा। लेकिन जिसके पास तालाब नहीं है तो उसको खेती करने के लिए मज़ा नहीं है। सबसे मैं ये निवेदन करूँगा। और खेत के लिए इसके लिए नींबू को चमक करने के लिए हर हमेशा मैं 2 महीने के बाद 3 महीने के बाद सुपर दानेदार यूज़ करता हूँ, ताकि उसका नींबू को चमक आता है, उसको नींबू को चमक आता है। और उसके लिए जो बोलते हैं ना उसको ऊपर से ये आता है, उसके लिए मैं त्रुटि इस्तेमाल करता हूँ उसके लिए। अच्छा, हाँ, उसके लिए जो आता है ना दाग जो आता हाँ है। दाग आता है, इसके लिए मैं एक फ्रूटी लेके जाता हूँ। और क्या होता है, जहाँ से पानी निकलता है ना एक बोरे में उसको रख देता हूँ, और जिसके ऊपर पानी गिरता है ना आप उसमें जाता है। ये बोरी में उसको बांध के रखना है, जिधर पानी गिरता है उसके ऊपर वो आप अपने हर पेड़ को जाता है, उससे उसमें क्रॉस नहीं आता है नींबू को। ये सबसे बेहतरीन है। बस यही मेरी। अभी ये जो नींबू की जो दर चल रही है, अभी नींबू का जो अपना रेट मिल रहा है, इसके बारे में आप क्या बोलेंगे? देखो, जैसा माल है वैसा उन्होंने दाम दिया मेरे को। मेरे माल की क्वालिटी था करके मुझे उसने 180 पर के जी के हिसाब से दे दिया उन्होंने। और 2 नंबर के लिए थोड़ा सा माल मीडियम था, उन्होंने 130 रुपये के जी से दिया है। और जो बदला बोलते हैं हम इससे पहले फेंक देते थे, वो उसमें मेरे को 50 रुपये के जी से बाद बदले को उन्होंने रेट दिया है। तो मैं बहुत खुश हूँ इस नींबू को जो उन्होंने सेठ ने आज रेट दिया, उसके लिए मैं बहुत उनका दिल से विचार करूँगा। अभी ये रेट में आप समाधानी है? बहुत ऊपर। मैं कभी ज़िंदगी में सोचा भी नहीं था इतना रेट मिलेगा करके। जैसा माल वैसा मोल, सबसे हाईएस्ट मुझे आज रेट मिला इस मार्केट के अंदर। ओके, धन्यवाद। बहुत धन्यवाद। आपने अपना कीमती समय हमें देने के लिए आपको धन्यवाद। बहुत शुक्रिया। बहुत धन्यवाद। 55 60 62 65 66 67 68 70 71 75 76 175 76 176 नाही गुळी बा आणि 150 रुपये गुळी. सांगा ना. माझे नाव जाई नानासाहेब लबडे, कुठून आलात तुम्ही? राहणार श्रीगोंदा हिरडेवाडी. बरं, किती झाड आहेत तुमच्या लिंबुनीचे? माझ्याकडे 120 झाडे आहेत. 120 झाड आहेत. हां, बरं, आज काय दर मिळाला तुम्हाला? आज 180 रुपये दर मिळाला. 180 मिळाला. हां, 180. 180 रुपये किलोने तुमचं लिंबू गेले. हां, बरं, आता मला सांगा 180 रुपयांचे दर मिळाले त्यात तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधान आहे. अजून दर वाढले पाहिजे की आता बस, काय वाटतं तुम्हाला आता? हो, वाढायला काही वाढले तरी काही हरकत नाही ना. पण शहरामध्ये जे लोक आपले लिंबू घेणार आहेत त्यांना बी परवडलं पाहिजे ना. ते बी तिथं आपलेच भाव बंद आहेत ना. पण तसं माल नाही आहे ना, माल पण पुरतात तेवढी नसल्यामुळं. त्यामुळं हा दर वाढले त्यात काही अडचण नाही. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही जे लिंबूचे झाडं आहेत त्यांना खतं काय टाकता? आणि खतं बेसळ डोस असतो, शेणखत असतो, हां, रासायनिक म्हणजे सगळे खताचे पुरतात. सगळे खताची पूर्तता करता. 120 झाडं आहेत तुमचे. बरं, शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार?
बाकी महिला वर्गांचं मी काय सांगणार? महिला वर्गाला असं सांगू शकते की शेतीकडे वळा आणि शेतीचं कुठेतरी सोनं होईल असं सांगू शकते. आणि आता खऱ्या अर्थानं सोनं झालेलं आहे, लिंबा शेती सोनं झालेलं आहे झालेलं नक्की. हां. ठीक आहे, ओके, धन्यवाद. मी गोरख संपतराव रायकर गारगाव. मी पहिल्यांदाच लिंबू घेऊन आलो इथं. आपले झाड आहे तर 305, पण मार्केट चांगलं असल्यामुळं ऐकायला भेटलं, मग मी इकडं आलो. तर इथं आज वांगे त्यांनी 180 रुपये किलोने बाजारभाव दिला, तर मी भरपूर आनंदित आहे. तुमच्या गावामध्ये काय रेट मिळाला तुम्हाला? काल होत मुगातला असेल ना? काल एवढ्या 2-3 दिवसात नव्हतं, पण 10-20 रुपयाचा फरक राहतो इकडे आणि तिकडे बरं. मार्केटमध्ये. तर इथं निवड किती केली? निवड इथं 8 किलो काढली, किती किलोमध्ये? एक 70 किलोमध्ये. 70 किलो 8 किलो काढले. माल खराब होता? जे निवडलेला माल होता ते खराब होतं हे तुम्ही मान्य केलं का? सगळं मान्य केलं. खराब होताच हा, आहे. एवढा तेवढा काढायला थोडा उशीर झाल्यामुळं मग झाला होता, पण तरी चांगला आहे. ते बी 50-60 रुपयाने घेतात गोळी म्हणून धरलं जातं. ती म्हणजे ते बी असं एवढा बी खराब नव्हता. गोळीत आहे, आपला निवड नव्हती ती. अच्छा, मग तुम्ही समाधानी आहेत? हो, 305 झाड आहेत. हा, 305 झाडे. लागवड कशी आहे? काय लागवड 14/15. 14/15ची लागवड आहे. अच्छा, खत वगैरे काय टाकता तुम्ही? खत शेणखताचा जास्त दाब असतो आणि बेसळ डोस वगैरे मध्ये पाऊस वगैरे पडल्यावर झाडाला 10-20 मायक्रोन्यूट्रन टाकून द्यायचं. तुम्ही तरुण शेतकरी मित्रांना काय सांगणार? तरुण मित्रांना असंच सांगणार की तुम्ही मोकार असं गावात इकडे तिकडं फिरण्यापेक्षा आपलं थोडीफार शेती असेल त्याच्याकडे लक्ष द्या आणि इकडे तिकडे एकामेकीच्या उसापात्या करण्यापेक्षा थोडे झाड असतं त्याला लक्ष द्या. आता सध्या बाजार आपल्या हातात नाही आहेत, तर त्याच्याकडे लक्ष देऊन बागाचा लहान मुलासारखा सांभाळ करा आणि त्याचं चांगल्या चालू मार्केटचा फायदा घ्या. कारण की काय होतं की आपल्याला 3 रुपये किलोने बी लिंब घालायची वेळ येते. किती का दिवस आपण घालतो, आपली रोजंदारीच निघत नाही. म्हणजे इतरांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे की लहान मुलासारखं झाडाला सांभाळलं तर ते पण आपल्याला उत्पन्न देतं. आपल्याला आषाढ श्रावणात सुद्धा दर आपल्याला टिकून ठेवायचे असेल तर सर्वांची एकी असणं, सर्व शेतकऱ्यांची एकी असणं हे गरजेचं आहे आजकाल. म्हणजे दर टिकवायचे असतील तर काय का व्हायना आपण सर्वांनी एकजुटीने व्यवस्थित सगळ्यांच्या एकामेकाच्या विचारांनी बाजारभाव घ्यायला हरकत नाही. आपल्याला पण आपल्या मालाचं दाम घेणं हे आपला हक्क आहे शेतकऱ्याचा. त्याच्यामुळं आपण आपला चांगला माल असेल तर भांडून आपण व्यापाऱ्याकडून घेऊ शकतो माल. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कायम. आज लिंबू उत्पादक ग्रुपचे जवळजवळ 25 ते 30 हजार आपले सभासद आहेत. या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहेत की बाबा लिंबाचे दर कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी किंवा आज कमीत कमी रेट मध्ये सुद्धा आपल्याला परवडेल या दृष्टीसुद्धा आपण एक प्रयत्न करतो आहे. आणि यावेळेस आपलं मिशन जून जुलै ऑगस्ट या जो आपला आषाढ महिना असतो त्या महिन्यामध्ये जे लिंबू आपलं जास्त आषाढ श्रावणामध्ये जे लिंबू जे जास्त येतं त्या लिंबाचं आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. त्यालासुद्धा व्यवस्थित दर मिळवण्यासाठी आपल्या सर्व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपली एकी जर आपण कायमस्वरूपी ठेवली आणि आपण आपल्या ग्रुपवर किंवा तुम्ही माझ्याशी पर्सनली चॅटिंग केलं त्या माध्यमातून आपण ह्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या आषाढ आणि श्रावणमध्ये सुद्धा 50पेक्षा कमी रेटने आपल्याला दर घ्यायचा नाही. यासाठी आपण जर प्रयत्न केले तर 100% श्रावण आणि आषाढमध्ये सुद्धा आपण 50 रुपयापेक्षा जास्त दराने लिंबू देऊ शकतो. अशी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण एकजुटीने राहूया. एकजुटीने राहिल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच होऊन जाईल. ओके, धन्यवाद. आपण आपला किमती वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहोत. धन्यवाद.